दिल्लीतील सीजेपी आंदोलनादरम्यानची एक वेगळीच टेक्नॉलॉजी चर्चेमध्ये आली आहे। आंदोलनाच्या ठिकाणी शेकडो लोक एकत्र होते, पण मोबाईल, इंटरनेट आणि नेहमीचं नेटवर्क उपलब्ध नसतानाही लोक एकमेकांशी संपर्क साधत होते। ना सिम कार्डची गरज, ना इंटरनेट, ना वायफाय, तरीही एका फोनवरून दुसऱ्या फोनवर मेसेजेस पोहोचत होते। एवढंच नाही तर एक फोन दुसऱ्या फोनसाठी माध्यम बनत होता आणि तो मेसेज पुढे तिसऱ्या फोनपर्यंत पोहोचत होता। विदेशात असं एक तंत्रज्ञान आहे, पण सीजेपी आंदोलनाच्या निमित्ताने भारतात देखील याची चर्चा सुरू झाली, कारण याच प्रकारच्या ऑफलाईन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर याआधी हाँगकाँग, म्यानमार आणि इराणमधील आंदोलनांच्या वेळी झाला होता। म्हणूनच सीजेपी आंदोलनात नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरलं गेलं, इंटरनेट शिवाय एकमेकांना मेसेजेस कसे पाठवता येतात आणि पोलिसांसाठी अशा कम्युनिकेशनचा मागोवा घेणं किती कठीण ठरतं, हे प्रकरण नक्की काय आहे सगळं समजावून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। सगळ्यात आधी सीजेपी आंदोलनामुळे नेमकं काय समोर आलंय ते पाहूया। दिल्लीतील जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू असताना आंदोलकांच्या कम्युनिकेशनसाठी ऑफलाईन मेसेजिंग टेक्नॉलॉजी वापरल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये बिटचॅट या ॲपचं नाव विशेषतः चर्चेत आलंय। बिटचॅटची खासियत अशी आहे की नेहमीच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम सारखं कम्युनिकेशन करण्यासाठी त्याला इंटरनेटवर अवलंबून राहावं लागत नाही। जवळचे फोन ब्लूटूथच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातात आणि त्या कनेक्शनच्या मदतीने मेसेजेस पुढे पाठवले जातात। पण सीजेपी आंदोलनामध्ये नेमकं बिटचॅटच वापरलं गेलं होतं का याचा की त्याच प्रकारचं दुसरं ॲप वापरण्यात आलं होतं याची अजून माहिती पूर्णपणे समोर आलेली नाहीये। पण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ब्लूटूथ बेस्ड मिस मेसेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर चर्चेत आला आहे। आता हा मिस नेटवर्क प्रकार नेमका आहे तरी काय, तर हे समजावून घेण्यासाठी एक अगदी सोपं उदाहरण घेऊया। समजा एका मैदानामध्ये 100 लोक उभे आहेत, त्यातील पहिल्या व्यक्तीला मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे। नॉर्मली काय होईल, फोनमधून मेसेज इंटरनेटवर जाईल, सर्व्हरपर्यंत पोहोचेल आणि तिथून समोरच्या व्यक्तीपर्यंत तो मेसेज जाईल। पण मेस नेटवर्कमध्ये तसं नसतं। पहिल्या व्यक्तीचा फोन त्याच्या जवळच्या दुसऱ्या फोनशी जोडला जातो, दुसरा फोन त्याच्या पुढच्या फोनशी, आणि अशा प्रकारे मेसेज एका फोनमधून दुसऱ्या फोनकडे पुढे जातो। म्हणजेच प्रत्येक फोन या नेटवर्कमध्ये एक छोटासा रिले पॉइंट किंवा राउटर सारखं काम करतो। साध्या भाषेत सांगायचं झालं तर फोन एकमेकांना जोडले जातात आणि फोनचं एक छोटंसं नेटवर्क तयार करतं। याच नेटवर्कला मेश नेटवर्क असं म्हणतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एखादा मेसेज किती लांबपर्यंत जाऊ शकतो। याचं उत्तर त्या परिसरात किती कम्पॅटेबल डिव्हाइस आहेत, ते एकमेकांपासून किती अंतरावर आहेत आणि ॲपचं नेटवर्क कसं काम करतं यावर अवलंबून असतं। समजा 2 फोन एकमेकांच्या रेंजमध्ये आहेत, ते एकमेकांना कनेक्ट झाले, पुढे त्या दुसऱ्या फोनच्या रेंजमध्ये आणि आणखीन एक फोन आला तर पहिला मेसेज दुसऱ्या फोन मार्फत तिसऱ्या फोनपर्यंत जातो। म्हणजेच प्रत्येक वेळी सेंडर आणि रिसिव्हर यांनी थेट एकमेकांना जवळ असण्याची गरज नाहीये। यालाच होप बाय होप रिले असं म्हणतात। आता विचार करा, आंदोलनाच्या ठिकाणी शेकडो लोक असतील आणि त्यातील अनेकांच्या फोनमध्ये अशा प्रकारचे ॲप असेल, तर आसपासच्या फोनचं एक मोठं मेश तयार होऊ शकतं। यामुळे इंटरनेट किंवा मोबाईल डेटा उपलब्ध नसताना सुद्धा जवळच्या परिसरामध्ये कम्युनिकेशन आपल्याला सुरू ठेवता येतं। सामान्य मोबाईल कम्युनिकेशनमध्ये टेलिकॉम नेटवर्क हा महत्त्वाचा भाग असतो। फोन कोणत्या नेटवर्कवर आहे, कोणत्या टॉवरशी कनेक्ट आहे, डेटा कसा आहे, अशा अनेक गोष्टींचा काही ना काही रेकॉर्ड नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला उपलब्ध असतो। पण मेस मेसेजिंगमध्ये कम्युनिकेशनचा एक भाग थेट डिव्हाइस टू डिव्हाइस असा असतो। म्हणजे मेसेज पाठवण्यासाठी प्रत्येक वेळी मोबाईल टॉवर किंवा इंटरनेट सर्व्हरची गरज नसते। त्यामुळे टेलिकॉम कंपनीकडून नेहमीच्या पद्धतीने मिळणारे कम्युनिकेशन ट्रेल इथे तितकासा स्पष्ट मिळेलच असं नसतं। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा ॲप्समध्ये रेजिस्ट्रेशनसाठी मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेसची आवश्यकता नसते। त्यामुळे वापरकर्त्यांची ओळख थेट त्यांच्या मोबाईल नंबरशी जोडलेली असेलच असं सुद्धा नाही, आणि म्हणूनच अशा नेटवर्कचा तपास करणं पोलिसांसाठी जरा चॅलेंजिंग असतं। पण मेश नेटवर्क म्हणजे पोलिसांना पूर्णपणे चकवा देणारी किंवा ज्याचा कोणताही पुरावा कधीच उपलब्ध होऊ शकत नाही अशी टेक्नॉलॉजी नाही आहे। फोन जप्त झाल्यानंतर त्यामधील डेटा, स्क्रीनशॉट्स, इतर मेसेजिंग ॲप्स, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज, CCTV फुटेजेस आणि इतर डिजिटल एव्हिडन्सच्या मदतीनं तपास होऊ शकतो। या टेक्नॉलॉजीमुळे कम्युनिकेशनचा पारंपरिक ट्रेल कमी होतो, पण वापरकर्ता पूर्णपणे ॲनोनमस होत नाही। आता सीजेपी आंदोलनाच्या निमित्ताने ही टेक्नॉलॉजी चर्चेत आली असली आणि आपल्याला पहिल्यांदाच याबद्दल समजलं असलं तरी ही कल्पना आजची नाहीये।
जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जेव्हा इंटरनेट बंद झालं, मोबाईल कनेक्टिव्हिटीवर निर्बंध आले किंवा सरकारच्या सर्व्हिलन्सबद्दल संशय होता, तेव्हा लोकांनी इंटरनेटच्या बाहेर कम्युनिकेशन करण्याचे मार्ग शोधले. यात सगळ्यात जास्त चर्चेत आलेलं उदाहरण म्हणजे हाँगकाँग. 2019 मध्ये हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. या आंदोलनांमध्ये सरकारकडून सर्व्हिलन्स होण्याची भीती होती आणि कम्युनिकेशनवर सरकारकडून निर्बंध येण्याच्या शक्यतेमुळे ऑफलाईन मेसेजिंग ॲप्स आले. ब्रिडीफाय आणि फायरचॅट सारखे ॲप्स या काळामध्ये आले. यामागची कल्पना अगदी साधी होती. इंटरनेट नसताना सुद्धा जवळचे फोन एकमेकांशी कनेक्ट करून कम्युनिकेशन सुरू ठेवायचं, म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या लोकांच्या फोन्सचं एक छोटं कम्युनिकेशन नेटवर्क तयार करायचं. तसंच 2021 मध्ये म्यानमारमध्ये लष्करी उठावानंतर इंटरनेट आणि कम्युनिकेशन सर्व्हिसेसवर मोठे निर्बंध आले. तेव्हा लोकांनी एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी ब्रिडीफाय सारख्या ऑफलाईन मेसेजिंग ॲप्सचा वापर केला. इराणमध्येही इंटरनेट रिस्ट्रिक्शन्स आणि शटडाऊनच्या काळात ऑफलाईन कम्युनिकेशनच्या पर्यायांची गरज निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये मेश आणि ॲड हुक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. यावरून एक गोष्ट समजली की आजच्या काळामध्ये इंटरनेट म्हणजे कम्युनिकेशन असं जे समीकरण आहे ते कायम राहिलेलं नाही. इंटरनेट बंद झालं तरी काही परिस्थितींमध्ये डिव्हाइस एकमेकांशी थेट कनेक्ट होऊन कम्युनिकेशन सुरू ठेवता येतं. आणि याच संदर्भात आता फोसॅम हे नाव समोर येत आहे. फोसॅम म्हणजे फॉरवर्ड सिक्रेट मेसेजिंग इन ॲड हुक नेटवर्क. नाव थोडं टेक्निकल आहे, पण त्याची बेसिक आयडिया समजून घेणं सोपं आहे. ॲड हुक नेटवर्क म्हणजे उपलब्ध डिव्हाइसेस एकमेकांशी जोडले जातात आणि गरजेनुसार ते आपापले नेटवर्क तयार करतात. फोसॅम आणि बिटचॅट हे सेम नाही आहे. फोसॅम हा अशा प्रकारचा सिक्युअर ॲड हुक मेसेजिंगसाठी संशोधनातील प्रोटोकॉल आहे आणि बिटचॅट हे ऑफलाईन ब्लूटूथ मेसेजिंग ॲप आहे. मात्र दोन्हींच्या मागची कल्पना ही सेम आहे. आता या ॲप्सचा वापर फक्त आंदोलनातच होतो असं नाही आहे. समजा एखाद्या भागात मोठा भूकंप झाला, मोबाईल टॉवर्स बंद पडले, इंटरनेट गेलं, लोकांना बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येत नाही, अशा वेळी जवळचे मोबाईल फोन्स एकमेकांशी जोडून तयार होणारं मेश नेटवर्क उपयोगी ठरू शकतो. याचा उपयोग एमर्जन्सी कम्युनिकेशनसाठी सुद्धा होतो, पण या टेक्नॉलॉजीला काही मर्यादा सुद्धा आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नेटवर्क तयार होण्यासाठी आसपास कम्पॅटेबल डिव्हाइस असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डिव्हाइसमध्ये जास्त अंतर असेल तर कम्युनिकेशन तुटू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ॲपची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फीचर हे सेम असतील असं नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे इंटरनेटशिवाय कम्युनिकेशन होत आहे म्हणजे कोणताही डिजिटल फुटप्रिंट तयार होत नाही असं समजणं चुकीचं आहे. फोनमधील माहिती, इतर ॲप्समधील डेटा, CCTV, स्क्रीनशॉट्स किंवा इतर डिजिटल एव्हिडन्सचा तपासाचा भाग होऊ शकतात. म्हणूनच पोलिसांना काहीच कळणार नाही असं हे तंत्रज्ञान नाही आहे. पण पारंपरिक मोबाईल नेटवर्कवर अवलंबून असलेला कम्युनिकेशन ट्रेल कमी झाल्यामुळे तपासाचं काम वेगळं आणि जरा कठीण होऊन जातं. हाँगकाँगमध्ये आंदोलनाच्या काळात ऑफलाईन मेसेजिंगची गरज निर्माण झाली. म्यानमारमध्ये इंटरनेट रिस्ट्रिक्शनच्या काळामध्ये अशा ॲप्सकडे लोक वळालीत. इराणमध्ये सुद्धा इंटरनेट रिस्ट्रिक्शनमुळे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची गरज पडली आणि आता दिल्लीमधल्या CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेश मेसेजिंगची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कच्या बाहेर कम्युनिकेशन करण्यासाठी नवनवीन पर्याय तयार होत आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये आंदोलनं असो, इंटरनेट शटडाऊन असो किंवा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती असो, कदाचित कम्युनिकेशनसाठी आपल्याला नेहमीच इंटरनेटची गरज भासणार नाही. आणि CJP आंदोलनाच्या निमित्ताने चर्चेत आलेलं हे मेसेजिंग नेटवर्क त्याच बदलत्या कम्युनिकेशन वर्ल्डचा एक झलक असू शकतो. आता तुम्हाला याआधी माहीत होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.